सांगितलं का तुम्ही येऊ नका पहिल्यांदा वर तो झाडावर आहे, असा तुम्ही पुढे येऊ शांत नका. येत होता म्हणजे असा दपत दपत येत म्हणतो हा माझ्याकडे फिरत नाही. म्हशी होत्या मशीनकडे नाही फिरला. पहिला माझ्याकडे फिरल्यानंतर मी पहिला झाडाच्या जवळ उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर लगेच वरती चढलो. वरती चढल्यानंतर तो आणखी आस्ते आस्ते येते. जवळ आला असा पुढे येऊन बसला. मी पार वरती शेंडीवर जाऊन बसलो आणि ह्याला म्हणलो तुम्ही कोण पुढे येऊ नका. पोरावती हे होते का तुमच्या जवळ बाबा नव्हते, मुलगा होता, चुलत भाव होता, रामवाडीतली बरीचशी मंडळी आली. जेवढं फोन केलं तेवढे तिथे तेवढ्या किती वेळ बसला तिथं? व्हिडिओ नाही काढायला जवळ पण येऊ शकत नाही. गणपत दादा किती वेळ तुम्ही बसलात झाडावर आणि तो किती वेळ खाली होता? 15-20 मिनिटं मी जवळ वरती आणि बसलो मग तो होतो. काय कसा तो 5-10 मिनिटं बसला होता आणि जसा तो पिल्ला होता तो पिल्ला तिकडे गेला साईडला निघून. पिल्लू आहे ते. हा तो पिल्ला निघून गेला तसा तो पिल्याच्याकडे गेला. पिल्याकडे गेल्यानंतर बराच वरती गेला. तरी पण मी उशीर आता हा प्रकार अलिबाग झाला बाजूमध्ये. अलिबाग 10 दिवस थांबला. 11 दिवशी ऑटोमॅटिक निघून बरं, मग नंतर तुम्ही काय केलं? जेव्हा तो वरती गेला तेव्हा उतरलो खाली. हे आवाज देत होती मला पण कुणाला आवाज नाही दिला कारण आवाज दिला तो माझ्या मागणं येईल. नाही तुम्ही तीच चूक केली. त्यावेळेस असा बिबट्या किंवा काय वावर दिसला तुम्ही जेवढ्या मोठ्याने आवाज कराल तेवढा फायदा. तेवढा नाही फायदा. खाली तो उतर निघून जाईल ना. आधी करत होतो. पण आधी आवाज करून पण तो तिथे शेजारी बसलाय. माझ्याकडे बघतोय, आणि पिल्याकडे जे बघतोय. इतर लोक त्यांनी वरती पण थोडा बघतोय. आवाज केला असताना आता तुम्ही घाबरले. याही भरपूर तुमच्याकडे केला. आवाज निघू शकत नाही आम्ही हे मान्य करू शकतो. पण जो नंतर तुम्ही घाबरला काय केलं? व्यक्ती, घरी तो आल्यानंतर करू काय शकत केलं? नाही. घरी आल्यानंतर आवाज आमचा चालूच होता. मग बरीचशी लोक आम्ही जमा झालो. नंतर मग तिथनं मग घरी पळवला आम्ही सर्व. घरी गेले घरी गेलो. आम्हाला प्राणी आहे गावातल्या ते. लोकांनी प्राणी आम्हाला घरी फोन शक्यतो लावले. attack कोणाच्याच करत नाही. त्याला तो घाबरतो. चालून येते पिल्लामुळे चालून येते. हा, शेवटी बघा, बरोबर. कुठल्याही आई म्हणजे पिल्लामुळे तो माणूस चालू असं आहे. असू द्या किंवा प्राण्याचं प्राण्याचं. जी आई आहे तिला अहो, असं वाटतं की गाईच्या लहान वासराला पोरांना जर काहीतरी उचललं तर त्रास काय आहे. जोरात आमचं येते. पण म्हणणं तेच आहे, आहे ना. करायचा प्रयत्न करतो आमचं शक्यतो. म्हणणं तेच आहे ना. आम्ही हे नाही म्हणत हो. होतो की तुम्ही उगाच पिल्लामुळे त्याला- चालू तो आहे. राहणार असेल तर आम्ही पण जर तो गावात ना फिरतोय तर कुठेतरी ऍक्शन मध्ये आपल्याला यायला पाहिजे. आमचं म्हणणं हे आहे. तो किल्ल्यावरती आहे तर आम्हाला काय घेणं तो त्याचा तिकडे फिरतोय त्याची जागा आहे ती. तो तिकडे वरती राहणार आज इथं जर येऊन खरा मालक फिरतो तेच आहे जंगलातला. बरोबर आहे ना? आता आपण ऍक्सेप्ट करू शकत मला नाही. सांगा जंगलाचं मालक ते आहे एवढ्या ते. भाऊसाहेब हे वाघ किंवा हे काय आमच्यासाठी हे नवीन नाही. ह्याच्या आधी त्या जयरामबाच्या वाड्यामधनं 4 वर्षापूर्वी वासरू मारलेलं तो तेवढा पुढचा विषय तर तो तिकडं इकडं नाही. आज जर तो गावात ना फिरतोय ऍक्शन घ्यायची वेळ काय येते. तो जर गावात आज आम्ही सांगतो ना मी माझ्या बरोबर गावात नाही आला. परत पैसे ह्याला सगळ्यांना माहितीये तो गावभर फिरत असतो कुठेही. सध्याला कसं आहे तिच्या जी मादी आहे तिचे पिल्लं आहेत म्हणून ते थोडंसं हे झालेलं आहे. थोडं ते- जर ते पिल्लं नसते तर ती पण एवढे दिवस थांबत नसते एवढे थांबणार नाही. असा विषय अहो, आहे. आमचं म्हणणं त्याच्याविषयी काही नाही. सगळं आहे. तुम्ही जेव्हा अफवा हा विषय बोलताना त्यावेळी आमचं म्हणणं मग आहे. म्हणजे नाही, आम्ही साहेब, वेड्या कसं आहे, म्हणजे अफवा हा माणूस म्हणजे- जो कुटुंब घेऊन पळाला तो काय आता मी अफवामुळे व्यक्तीशी पळाला ना- काय? तसा विषय नाही तो. फार चांगलं ओळखतो. अफवा म्हणजे आता बघा चांगलं यांनी ओळखतो. बघितला हा. यांनी समोर आला हे झाडावर चालले ही गोष्ट परफेक्ट आहे. यांनी बघितलं हे झालं यांनी बघितलं ते निघून गेले. पण आता ऐकणारा तिसरा काय सांगतो त्यांच्यावर अटॅक केला. मला जेव्हा हे कळलं मला तेव्हा मी आलं ना हा, बरोबर आहे का नाही? आता किती फरक म्हणजे पडला. हा फरक- पहिलं म्हटलं अटॅक केला ही उमेश अफवा झाली का करायचं नाही? खरं खरं आहे ते. अटॅक केला ही अफवा झाली. पहिलं म्हणजे उमेशला काही विचारायचं गोष्टी नाही. खोटी पहिलं आम्ही असं तो कोणीच प्रथम म्हणत दर्शी आहे जो नाही. त्याला म्हटलं आपण विचारूया. हा, हा. मग त्याला मी विचारलं बा खरंच घटना घडली का? म्हणजे मग हा, याच्यात काय घडलं? आता मला काय काही झालं? अफवा झाल्या का नाही त्याच्यातल्या? मग मला त्याला कसं आमच्या यांनी इथे पण- काही यांनी अफवा direct नाही. सांगितलं. नाही मी त्यांना विचारलं फोन करून की हे घडलं हे नक्की आहे का नाही, नाही. खरं आहे का खोटं मला फोन करा परत तुम्ही असं मी सुद्धा सांगितलं बाकीचे लोक पण काय करतात